चला फायनली आज आपल्याला बघायचे आहेत टेन्सेस. ठीक आहे. टेन्स मीन्स व्हॉट एक्झॅक्टली? टेन्स म्हणजेच काय? टेन्स मीन्स व्हॉट? काळ. राईट? काळ. काळाचे जे काही मुख्य प्रकार असतात किती असतात? 3 असतात. राईट? 3 असतात. आणि काळाचे जे काही उपप्रकार असतात ते किती असतात? हम्म राईट, 12 असतात. बरोबर. आता हे बघा 12 प्रकार आपल्याला बघायचे आहेत. तर त्याचे जे काही काळ असतात बघा, सब टाईप्स असतात. ठीक आहे. त्या सब टाईप्स मध्ये फर्स्ट टेन्स असतो सिम्पल टेन्स, दुसरा असतो कंटिन्युअस टेन्स, तिसरा असतो परफेक्ट टेन्स अँड फोर्थ वन इज परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. सिम्पल टेन्स मीन्स व्हॉट? साधा काळ. साधा काळ. ओके. कंटिन्युअस टेन्स मीन्स व्हॉट? चालू काळ. आणि परफेक्ट टेन्स मीन्स व्हॉट? पूर्ण काळ. ओके. आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मीन्स व्हॉट? परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मीन्स व्हॉट? पूर्ण चालू काळ. ओके. परफेक्ट म्हणजेच काय? पूर्ण काळ. कंटिन्युअस मीन्स व्हॉट? चालू काळ. ओके. अँड परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मीन्स व्हॉट? पूर्ण चालू काळ. ओके. आता हे बघा इथे तुम्ही बघू शकता हे जे काही झाले हे मेन टेन्सेस झाले. राईट? 4 मल्टिप्लाय बाय 3, 4 into 3 इज इक्वल टू 12 टेन्सेस. राईट? 12 टेन्सेस. अशी तुम्ही प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट पास्ट टेन्स असं नका ध्यानात ठेवू. एकदम सोपं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बरोबर. किती टेन्सेस झाले टोटल? 12 टेन्सेस झालेत. ही जी काही मेथड आहे बघा ध्यानात ठेवायला इझी आहे. ठीक आहे. त्यासाठी मी असं राईट डाऊन केलं इथं. ओके गाईज. आता हे बघा आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय काय बघायचंय? तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स बघायचे, निगेटिव्ह सेंटेन्स बघायचे, निगेटिव्ह इंट्रागेटिव्ह सेंटेन्स बघायचे, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स सुद्धा बघायचे आहेत. ओके. काळामध्ये. ठीक आहे. चला तर आता त्या अगोदर मला एक तुमची आणखी एक मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे बघा जी की आता तुम्हाला कामी येणार आहे. ओके. याच्या अगोदर मी तुमचं टू बी, टू हॅव, टू डू सगळे हेल्पिंग वर्ड्स घेतले आहेत. राईट? त्यामुळे तुम्हाला हे इझी जाणार आहे. आणि आपण जे काही बोलतो बघा ते काळात बोलतो. राईट? आणि जास्तीत जास्त आपण जे काही बोलतो ते साध्या काळात बोलत असतो. राईट? साध्या काळात सिम्पल टेन्स मध्ये. मी चालतो, मी खेळतो, मी बोलतो, मी पळतो. राईट? मी लिहितो, मी लिहिलं, मी लिहिल, मी चालतो, मी चाललो, मी चालेल. बरोबर. मी खेळलो, मी खेळेल. राईट? मी खेळतो. मोस्ट म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही कशामध्ये बोलताय? सिम्पल टेन्स मध्ये बोलत असता. राईट? तुम्ही जे काही बोलता त्यासाठी तुमचे जे काही टेन्स आहेत मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट आहे परफेक्ट होणं. त्यासाठी आपण महिन्यातनं 4 ते 5 वेळा टेन्सची रिव्हिजन घेत असतो. ठीक आहे. आपले मुलं, आपले विद्यार्थी, आपले स्टुडंट टेन्स मध्ये परफेक्ट होतातच. हा माझा रिझल्ट आहे. ओके. येस ऑर नो? खरंय की खोटं आहे? जय मॅम येस. सुलभा मॅम येस. आदिती मॅम येस. आणखी मयुरी मॅम, सुलभा मॅम येस. शुभा मॅम येस. श्रेया मॅम येस. नेहाल मॅम येस. रोशनी मॅम येस. सुचिता मॅम येस. अंजली सर येस. ऋतुजा मॅम येस. बरोबर. सर्वजण म्हणता येस मॅम. 100% तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस घेत असता. ठीक आहे. येस अंकिता मॅम. चला तर आता हे बघा मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. आता आपल्याला पहिल्यांदा काय बघायचं? सिम्पल टेन्स पाहिजे. राईट? राईट? सिम्पल टेन्स. आणि सिम्पल टेन्स मध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहोत सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके. सिम्पल प्रेझेंट टेन्स मीन्स व्हॉट एक्झॅक्टली? साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ. ओके. आता ह्याचा फॉर्म्युला बघायचा आहे. मी तुम्हाला ह्या 12 टेन्स मध्ये फक्त आणि फक्त 6 फॉर्म्युले राईट डाऊन करून देणार आहेत आणि ते फॉर्म्युले तुम्हाला लर्न करायचे आहेत. यू हॅव टू लर्न दिस फॉर्म्युलेज बिकॉज दिस फॉर्म्युलेज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू गाईज. ओके. अदरवाइज यू कॅनॉट स्पीक. ठीक आहे. येस. साध्या काळामध्ये एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता सिंपल प्रेझेंट टेन्स पाहायचं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, सिंपल पास्ट टेन्स मध्ये, सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपण जनरल फॉर्म्युला राईट डाऊन नाही करणार आहोत. ठीक आहे. आपल्याला फॉर्म्युला कोणता राईट डाऊन करायचा त्यामध्ये? सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये तिन्ही फॉर्म्युले वेगवेगळे राईट डाऊन करायचे. त्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. राईट? सब्जेक्ट प्लस V1 और V5 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस V1 और V5 प्लस ऑब्जेक्ट. आता हे बघा तुम्ही काही लोक म्हणाल, काही मुलं म्हणतील मॅम V1 किंवा V5 काही पण आपण युज करू शकतो का? तसं नाहीये. त्याला काही रूल्स आहेत, स्पेसिफिक रूल्स. ठीक आहे. डू, डज, डीड हे काय झालेत? हेल्पिंग वर्ड्स झालेत. सहाय्यकारी क्रियापद झालेत. कशाचे आहेत? टू डू चे हेल्पिंग वर्ड्स आहेत हे. एम आय राईट? ओके.
आता डू कधी युज करायचंय, डज कधी युज करायचं आणि डीड कधी युज करायचंय. ओके, डू आणि डज तुम्हाला कंटिन्यू युज करावं लागतंय कशामध्ये, प्रेझेंट टेन्स मध्ये, राईट. डीड कधी युज करायचंय तुम्हाला, पास्ट टेन्स मध्ये, राईट, पास्ट टेन्स मध्ये. ठीक आहे, ओके. डू डू कधी युज करणार आहात तुम्ही, जेव्हा वाक्यात करता, जेव्हा वाक्यात करता. आय, वी, यू, दे किंवा प्लुरल नाउन असेल. ठीक आहे, येस श्रेया मॅम, प्रज्ञा मॅम, येस दॅट्स राईट. तेव्हा किंवा प्लुरल नाउन असेल तेव्हा तुम्ही काय युज करणार आहात, V1 क्रियापदाचं पहिलं रूप युज करणार आहात, मेन व्हर्ब युज करणार आहात. ओके, आणि आता हे बघा, डूची गरज तुम्हाला कधी लागणार आहे, डूची गरज तुम्हाला अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये नाही लागणार. ओके, निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये नाही लागणार, सॉरी, निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आणि इंटरगेटिव्ह सेंटेन्स मध्ये 100% लागणार आहे तुम्हाला गरज. ओके, कशाची, डू डज डीडची. ठीक आहे, त्यासाठी मी आधी सांगितलंय आणि आपल्याला आज सगळ्या टाईपचे सेंटेन्सेस तिथे घ्यायचे आहेत. ओके, चलो. आय वी यू दे या करता तुम्ही डू वापरताय. तर डज कधी वापरायचा, जे काही रिमेनिंग सब्जेक्ट आहेत ना सगळ्यांना तुम्हाला काय वापरायचंय, डज वापरायचा आहे. ओके, कोणते राहिले ते, ही, शी, इट, सिंग्युलर नाउन. आता इथे जागा नव्हती त्यामुळे मी सिंग्युलर नाउन, प्लुरल नाउन नाही राईट डाऊन केलंय. ठीक आहे, प्लुरल नाउन तेव्हा तुम्ही डू वापरणार आहात, किंवा व्ही वन वापरणार आहात. ओके, आता डीड कधी वापरायचंय तुम्हाला माहित असेल बघा, टू हॅव मध्ये आपण हेल्पिंग व्हर्ब बघितलं होतं, टू हॅवच्या सेंटेन्सेस मध्ये. विच आर दी हेल्पिंग वर्ब्स ऑफ टू हॅव इन पास्ट टेन्स, किती आहेत, विच इज द हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव इन पास्ट टेन्स. येस, देर इज ओनली वन हेल्पिंग वर्ब, दॅट इज हॅड. ठीक आहे, तिथे जर एकच हेल्पिंग वर्ब असेल तर तिथं डीड, टूडूचं सुद्धा एकच हेल्पिंग वर्ब असणार आहे, राईट. तिथं टूडूचं सुद्धा एकच हेल्पिंग वर्ब असणार आहे, बरोबर. ठीक आहे, म्हणजेच काय, ऑल सब्जेक्ट साठी किंवा सिंग्युलर नाउन प्लुरल नाउन साठी तुम्ही काय यूज करणार आहात, डीड यूज करणार आहात. ओके काय, चलो. इज दिस कन्सेप्ट क्लिअर, एनी डाऊट इन दिस, यामध्ये काही अडचण आहे का. नो नो नो, Nudan ma'am is saying no ma'am, Aditi ma'am is saying no ma'am, Payal ma'am is saying no ma'am. Okay, Irion is saying no ma'am, there is no doubt, there is no problem. Okay, yes ma'am, no doubt. ठीक आहे, चला आता आपल्याला मात्र घ्यायचे काही एक्झाम्पल्स. ठीक आहे, पहिल्यांदा आपल्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स घ्यायचा आहे. येस प्रेरणा मॅम. सुनील, सुनील वर्गामध्ये किंवा वर्गामध्ये इंग्लिश बोलतो, इंग्रजी बोलतो. ठीक आहे, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलतो. ओके, बोलतो, बोलला आहे, बोलत आहे असं आहे का, नाही. खेळतो, पळतो. ठीक आहे, राईट. यू हॅव टू यूज दिस फॉर्म्युला हिअर, सब्जेक्ट प्लस V1 और V5 प्लस ऑब्जेक्ट. आता तुम्हाला मला एक पहिल्यांदा सांगायचंय. ठीक आहे, तुम्ही इथं V1 यूज करणार आहात की V5, V1 यूज करणार आहात की V5. आता ठीक आहे, बोलणे, बोलणे त्यालाच आपण इंग्लिश मधनं काय म्हणतोय काय, स्पीक, राईट. स्पीक, स्पीक मीन्स व्हॉट, बोलणे. हे काय झाले, मेन वर्ब झाले, बरोबर. मेन वर्ब V1, नंतर V2 काय असणार आहे, स्पोक. हे काय आहे, इरेग्युलर वर्ब आहे, राईट, इरेग्युलर वर्ब आहे. V2, ओके गाइस, V2. नेक्स्ट आहे स्पोकन, स्पोकन. V3 स्पीकिंग, V4 and speaks, V5, V5. ओके, इरेग्युलर वर्ब्स आहेत, इरेग्युलर वर्ब, राईट. V4 मीन्स व्हॉट, V1 प्लस ING, V1 प्लस ING मीन्स व्हॉट, क्रियापदाचं चौथं रूप V4. ठीक आहे, फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब. ओके काय, 5 क्रियापदाचे रूप झाले. येस, आता हे बघा, करता काय आहे, सब्जेक्ट सुनील, एम राईट, सुनील. नेक्स्ट V5, एकवचनी करता असल्यामुळे आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, V5 घ्यावं लागणार आहे. ओके, काय येईल मग इथं, सुनील, सुनील स्पीक्स, स्पीक्स. ओके, सुनील बोलतो, सुनील बोलतो वर्गामध्ये इंग्रजी. काय झालंय, हे ऑब्जेक्ट झाले, राईट, ऑब्जेक्ट झाले. करता आणि क्रियापदाला वगळता जे काही खाली राहतंय रेस्ट सेंटेन्स, त्याला आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट म्हणत असतो. ओके, येस. आता इथं काय येईल, सुनील स्पीक्स इंग्लिश इन दी क्लास, इन दी क्लास. ठीक आहे, सुनील स्पीक्स इंग्लिश इन दी क्लास.
काय झालंय? अफर्मेटिव्ह सेंटेन्स झाले, होकारार्थी वाक्य झाले. दिस इज नथिंग बट दी अफर्मेटिव्ह सेंटेन्स. ओके, नेक्स्ट. ऍट स्कूल. नाही, ऍट स्कूल नाही होणार. म्हणजे काय? शाळेत बोलतो. ओके, शाळेत बोलतो म्हणजे काय? शाळेत बोलतो. इथं काय म्हटलं आपण? वर्गामध्ये बोलतो, इन दी क्लास. ओके गाइस, नेक्स्ट. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलतो का? इंग्रजी बोलतो का? सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलतो का? येस गाईज, दॅट्स राईट. व्हेरी गुड. आता तुम्हाला माहितीये, आपण इथं सुनील म्हणजेच काय? सिंग्युलर नाऊन आलंय, एखाद्या व्यक्तीचं नाव आलंय. मग काय घ्यावं लागणार इथं तुम्हाला? डज डज सुनील डज सुनील स्पीक्स, सॉरी स्पीक. आता इथं काय घेणार आहात तुम्ही? स्पीक घेणार आहात. ठीक आहे, आता तुम्हाला स्पीक्स नाही घ्यायचंय. ठीक आहे, कारण डूचं जे काही ईएस प्रत्यय लावलाय आपण इथं, राईट? डू, त्यालाच ईएस प्रत्यय लावतोय आपण. म्हणजेच काय? डज. डज काय झालंय? V5. ठीक आहे, आणि इथं पण V5 नाही येणार. ओके गाईज, त्यामुळे आपण इथं काय घेणार आहोत? V1. ओके, दॅट स्पीक. ठीक आहे, डज सुनील स्पीक इंग्लिश इन दी क्लास? इंग्लिश इन दी क्लास. ठीक आहे, समजलंय का? आर यू गेटिंग माय पॉइंट? येस 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 येस. ओके, नो प्रॉब्लेम. ईश्वरी मॅम, प्रदीप सर, ओके, संध्या मॅम. ठीक आहे. नेक्स्ट. संध्या मॅमची रिक्वेस्ट होती, मॅम लवकरात लवकर हा टॉपिक घ्या. चला, नेक्स्ट. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत नाही. वर्गामध्ये इंग्रजी बोलत नाही. व्हॉट विल बी द आन्सर गाइस? व्हॉट विल बी द आन्सर? सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत नाही. ठीक आहे, येस येस येस. सुनील डझंट स्पीक इंग्लिश इन द क्लास. ओके, सुनील डजंट स्पीक इंग्लिश इन दी क्लास और सुनील डज नॉट स्पीक इंग्लिश इन दी क्लास. ओके, चलो. हम्म, चलो. आता मला एक तुम्हाला, हम्म, तुम्ही आतापर्यंत, 1 मिनिट गाईज. ओके गाईज, चलो. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत नाही. काय येणार इथं? सुनील डज नॉट स्पीक इंग्लिश इन दी क्लास. सुनील डज नॉट और डजंट, ठीक आहे, स्पीक इंग्लिश इन दी क्लास. दी क्लास. ठीक है गाइस, चलो. नेक्स्ट क्वेश्चन, निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत नाही का? वर्गामध्ये इंग्रजी बोलत नाही का? व्हॉट विल बी द आन्सर? सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलत नाही का? येस. काय येणार आहे? यू हॅव टू चेंज द पोझिशन ऑफ हेल्पिंग वर्ब अँड सब्जेक्ट. ठीक आहे, डझंट सुनील स्पीक इंग्लिश इन द क्लास. ओके, राईट. डझंट सुनील स्पीक इंग्लिश इन द क्लास. ठीक आहे, नंतर और you can write in both ways this sentence. Okay, you can write this sentence in both ways. Okay, कसं येणार आणखीन? डझंट. आपल्याला स्पीड अप करायचंय. थँक्यू सो मच मॅम. तुमचा व्हिडिओ कुणाला आवडणार नाही मॅडम. थँक्यू सो मच फ्रॉम माय बॉटम ऑफ हर्ट. ठीक आहे, चलो. काय येईल आता इथं? डज सुनील नॉट डज सुनील नॉट स्पीक इंग्लिश इन द क्लास. इन द क्लास. ठीक आहे, ओके, चलो. समजलंय का? काही अडचण आहे का इथपर्यंत? इज देयर एनी डाऊट? इज देयर एनी डिफिकल्टी? नो मॅम. शुभा मॅम, प्रज्ञा मॅम. ओके, काही अडचण नाही. चला पुढे जाऊया. ऑल कन्सेप्ट आर क्लिअर? येस, क्लिअर.
नो प्रॉब्लेम. याचा फोटो काढायचा आहे का मग? Shall I take one photo? Let me take one photo. Definitely, I will take. चलो नेक्स्ट. नेक्स्ट आहे सिंपल पास्ट टेन्स. ओके गाइस, सिंपल पास्ट टेन्स मीन्स व्हाट? साधा भूतकाळ, साधा भूतकाळ. ठीक आहे. 1 minute. थँक्यू सो मच अमिता मॅम, थँक्यू सो मच. नेक्स्ट आपल्याला बघायचंय सिंपल पास्ट टेन्स. ओके, सिंपल पास्ट टेन्स मीन्स व्हाट गाइस? सिंपल पास्ट टेन्स मीन्स व्हाट? साधा भूतकाळ, जे की मी तुम्हाला अगोदर सांगितले. एम आय राईट? चलो. प्लीज पे युअर अटेन्शन हियर. सिंपल पास्ट टेन्स मीन्स व्हाट? साधा भूतकाळ, साधा भूतकाळ. ठीक आहे. आता त्याचा जो काही फॉर्म्युला असतो, काय असतो बघा? सब्जेक्ट प्लस. आतापर्यंत आपण काय बघितलं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये? V1 चा यूज केला आहे, V5 चा यूज केला, म्हणजे V1 चा नाही केलाय पण आपण फॉर्म्युल्यामध्ये बघितले राईट. सिंपल पास्ट टेन्स मध्ये फॉर्म्युला असणार आहे सब्जेक्ट प्लस V2. दुसरा टेन्स आहे V2. ठीक आहे. सब्जेक्ट प्लस V2. ओके गाइस. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप प्लस ऑब्जेक्ट प्लस म्हणजेच काय? कर्म. ठीक आहे. नेक्स्ट आता सिंपल पास्ट टेन्स. ओके गाइस. चलो. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला. पहिल्यांदा तुम्ही काय बघितलं होतं? बोलतो. आता काय बघणार आहात? बोलला. ठीक आहे. सुनील स्पोक. येस अमित सर, 100%. खूप ध्यानात राहतं अमित सरांच्या. मृणाली मॅम. V2 काय येणार आहे? स्पोक. सुनील स्पोक. सब्जेक्ट काय आहे? सुनील. ठीक आहे. V2 क्रियापदाचं दुसरं रूप काय आलंय? स्पोक. ठीक आहे. सुनील स्पोक इंग्लिश इन दी क्लास. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला. राधा वर्गामध्ये इंग्रजी बोलली. मी वर्गामध्ये इंग्रजी बोललो. मी वर्गामध्ये इंग्रजी बोललो. काय? काय? मी वर्गामध्ये इंग्रजी बोललो. आय स्पोक इंग्लिश इन दी क्लास. राईट. आय स्पोक इंग्लिश इन दी क्लास. व्हेरी गुड गाईज. दॅट्स राईट. ओके. आता आपण व्यवस्थित प्रॅक्टिस घेऊयात. याच्या अगोदर काय करतोय आपण? एकदा पुन्हा राईट डाऊन करून घ्यात. ओके. नंतर आपण डिफरंट डिफरंट एक्झाम्पल घेऊयात. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. व्यवस्थित परफेक्ट करायचं. मी याच्यावर तुमची प्रॅक्टिस घेणार आहे. ठीक आहे. स्क्रीन क्लिअर दिसतेय का? येस ऑर नो? अहो मग कधी सांगता तुम्ही ब्लर दिसतंय तर? आता दिसतेय का? नाही दिसत आहे. अगोदर सांगायचं ना तुम्ही. वन मिनिट. नाव इज इट विजिबल? येस ऑर नो? नाही दिसत आहे. 1 मिनिट. ओ माय गॉड. हम्म. मी आज वायफाय कनेक्ट नव्हतं केलं त्यामुळे तो प्रॉब्लेम आला. राईट. नाव इज इट विजिबल अश्वजित सर? वायफाय कनेक्टच नव्हतं केलं मी त्यामुळे तसं झालं. येस, इट विल बी विजिबल. थँक्यू सो मच. तुम्ही खरं बोलताय म्हणून म्हटले मी. थँक्यू सो मच. ओके. नाव इट्स विजिबल. ओके. काल तुम्ही असं नाही म्हणत नाही मॅम तरी पण दिसत नाही. ठीक आहे. तुम्ही खरं बोलताय. येस. पण जर दिसली नाही ना लवकर मला सांगत चालायचं. ठीक आहे. ओके. किती वेळ दिसली नव्हती तुम्हाला स्क्रीन? किती वेळ दिसली नव्हती? 5 मिनिटं, 2 मिनिटं, 1 मिनिट? आता जस्ट दिसली नव्हती का? 2 मिनिट. ओके. 1 सेकंड. 1 सेकंड. जस्ट 2 मिनिट. ओके. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. चला. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला का? नेक्स्ट आहे सेंटेन्स. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला का? इंट्रॅक्टिव्ह सेंटेन्स. ओके. ओके. इट्स ओके. नो प्रॉब्लेम. काहीला ते इथं व्हॉट यू टेक हिअर. येस. इथं काय येणार आहे? पास्ट टेन्स म्हटल्यावर काय येणार आहे? डायरेक्टली डीड येणार आहे. बरोबर. पास्ट टेन्स म्हटल्यावर काय येणार आहे? डीड येणार आहे. ओके.
आता हे बघा, ते पण तुम्हाला सांगते थोड्या वेळाने, ठीक आहे. काही आता इथं डीड डीड सुनील स्पीक इंग्लिश इन दी क्लास. डीड सुनील स्पीक इंग्लिश इन दी क्लास, राईट? असं येणार आहे. येस. नेक्स्ट आहे बघा, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला नव्हता. ठीक आहे, निगेटिव्ह सेंटेन्स. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला नव्हता. व्हॉट विल बी द आन्सर? हम्म. येस. सुनील डिडंट स्पीक इंग्लिश इन दी क्लास. आता थांबा, एक क्वेश्चन आलाय मला, मॅम इथं स्पीक का आलंय? ओके, पास्ट टेन्स आहे, मग इथं स्पीक का घेतलंय ते पण सांगते तुम्हाला. ओके, युअर एव्हरी डाऊट इज क्लिअर, विल बी क्लिअर. ओके. येस, बरोबर. आता हे बघा, तुम्हाला अगोदर जसं सांगितलं तर मी काय आहे हे V5 नाहीये. ओके, आता हे काय आहे V2. ठीक आहे, V2. ओके, आणि हे काय V1. तुम्हाला काय सांगितलं याच्या अगोदरच मी? V2 म्हणजेच काय? V2 का घेणार तुम्ही एका सेंटेन्स मध्ये? नाही घेणार. डीड म्हणजे काय, राईट? डीड म्हणजे काय? आता हे बघा, डू म्हणजे काय? करणे. ठीक आहे, डू. नेक्स्ट काय आहे? डीड. नेक्स्ट काय आहे? डन. ठीक आहे, डन. ओके. नेक्स्ट काय आहे? डुईंग. ओके. आणि नेक्स्ट काय आहे? डज. ठीक आहे. हे काय आहे ना, डू डीड डज काय आहे? V1 V2 V3 V4 आणि V5. ठीक आहे, डू चे फॉर्म्स आहेत गायचे, समजलंय का? टू डू. डू काय आहे? टू डू हेल्पिंग वर्ब आहे. ओके. काय राईट डाऊन करायचंय संध्या मॅम? ओके. इथं V2 आणि इथं V1 राईट डाऊन केलंय की. चलो, नेक्स्ट बघा, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला नव्हता. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला नव्हता. येस सुजाता मॅम. येस, फॉर्म्युला प्रत्येक गोष्टीचा आपण राईट डाऊन कसा करू शकतो मॅम? म्हणजे मी तुम्हाला सांगते, एकदम इझी वेने सांगते तुम्हाला. तुम्हाला पेपर नाही द्यायचा आहे, तुम्हाला आता पण सांगते मी, तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ओके, तुम्हाला स्मार्ट स्टडी करायचे आहेत, हार्डवर्क नाही करायचंय. यू डोंट हॅव टू डू हार्डवर्क, यू हॅव टू डू स्मार्ट वर्क. ओके. किती कन्फ्युज व्हाल तुम्ही? आला असे जर तुम्हाला फॉर्म्युले राईट डाऊन केले तर, येस ऑर नो होताल की नाही? व्हाल की नाही कन्फ्युज? इतके जर फॉर्म्युले राईट डाऊन केले तर कसे कन्फ्युज व्हाल ना तुम्ही 100%. व्हाल की नाही? येस आदित्य मॅम इज सेइंग येस मॅम. हम्म. एवढे जर फॉर्म्युले राईट डाऊन केले, एक अफर्मेटिव्हचा एक निगेटिव्हचा, मी तुम्हाला एकदम सिंपल ट्रिक सांगते बघा. ठीक आहे, फक्त 6 फॉर्म्युल्यावर तुम्हाला हे सगळं शिकायचंय. ओके. कारण आपल्या क्लासमध्ये 3री पासून स्टुडंट आहेत बघा, त्यांना पण डिफिकल्ट नाही जायला पाहिजे, त्यासाठी मी काय करते, एकदम सिंपल वेने घेते. ओके. आणि आपला स्पोकन इंग्लिशचा क्लास आहे, राईट? राईट. तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे? इंग्लिश बोलणं. ओके. तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट यायला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही जर मनापासून केलं ना तर 100% एका महिन्यात तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. ठीक आहे. फक्त तुम्ही तुमच्या पद्धतीने 100% तुमचे द्यायचे, मी 100% देणारच आहे माझे. ओके. नेक्स्ट बघा, आता इथं काय येणार आहे? सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला नव्हता. ओके, सुनील डिडंट स्पीक इंग्लिश इन दी क्लास. येस रोशनी मॅम. येस मॅम, स्पीकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय येणार इथं? सुनील डिडंट स्पीक इंग्लिश इन दी क्लास, और सुनील डिड नॉट स्पीक इंग्लिश इन दी क्लास. ओके गाइस. व्हेरी गुड. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला नव्हता का? हम्म. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलला नव्हता का? येस. डिडंट सुनील स्पीक इंग्लिश इन दी क्लास? येस गाइज. डिडंट सुनील स्पीक इंग्लिश इन दी क्लास. ओके गाइज. चलो. हम्म. येस. आता दुसरं काय येणार आहे? डीड सुनील नॉट स्पीक इंग्लिश इन दी क्लास? डीड सुनील नॉट स्पीक इंग्लिश इन दी क्लास. ठीक है, चलो.
ठीक है, चलो गाइस, इज देयर एनी डाउट, इज देयर एनी डिफिकल्टी? येस मॅक, नेक्स्ट सेंटेन्स घ्या. ओके, आता हे बघा, आता थोडीशी प्रॅक्टिस घेते तुमची. ठीक आहे, आता हे बघा, इथं आपण काय घेतलंय सेंटेन्स हे एक क्वेश्चनी कर्त्याचं घेतलंय बरोबर. आता आपल्याला अनेक क्वेश्चनी कर्त्याचं एक्झाम्पल घ्यायचं थोडक्यात. काय येईल बरं अनेक क्वेश्चनी कर्त्याचं? विद्यार्थी वर्गामध्ये इंग्रजी, आता बोलले विद्यार्थी, विद्यार्थी वर्गामध्ये इंग्रजी बोलले. काय येईल बरं विद्यार्थी वर्गामध्ये इंग्रजी बोलले? येस प्रेरणा मॅम, आय विल गिव्ह यू होमवर्क आफ्टर द क्लास. येस, येस, येस दीपाली मॅम, दॅट्स राईट. राईट, व्हेरी गुड. राईट, काय येणार इथं? स्टुडंट्स स्पीक, काय यावं लागणार तुम्हाला? येस, स्टुडंट स्पीक इंग्लिश इन दी क्लास. काय होणार आहे? सिंपल पास्ट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स होणार आहे. राईट, विद्यार्थी वर्गामध्ये इंग्रजी बोलतात. आता इथं काय होणार आहे? विद्यार्थी वर्गामध्ये इंग्रजी बोलले. स्टुडंट स्पोक इंग्लिश इन दी क्लास. स्टुडंट स्पोक इंग्लिश इन दी क्लास. राईट, व्हेरी गुड. विद्यार्थी वर्गामध्ये इंग्रजी बोलले का? विद्यार्थी वर्गामध्ये इंग्रजी बोलले का? येस सुलभा मॅम, बरोबर. इथं तुम्ही डीड घेतलाय. राईट, बोलले का, इथं पण तुम्हाला डीडच घ्यावं लागणार आहे. राईट, स्टुडंट्स, स्टुडंट्स डीड स्टुडंट्स स्पीक इंग्लिश इन दी क्लास. राईट, येस. चलो, विद्यार्थी वर्गामध्ये इंग्रजी बोलले नव्हते. काय? विद्यार्थी वर्गामध्ये इंग्रजी बोलले नव्हते. स्टुडंट्स डिडंट स्पीक इंग्लिश इन दी क्लास और स्टुडंट्स डिड नॉट स्पीक इंग्लिश इन दी क्लास. ओके गाइस, वेट, चलो इनचा फोटो काढते मी. लेट मी टेक वन फोटो ऑफ बोर्ड. येस, व्हेरी गुड दीपाली मॅम. आता आपल्याला घ्यायचं सिंपल फ्युचर टेन्स. नाउ वी आर गोइंग टू टेक नेक्स्ट टेन्स, दॅट इज सिंपल फ्युचर टेन्स. ओके, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ, जी क्रिया भविष्यात घडणार आहे. ओके, एकदम सिंपल फॉर्म्युला आहे बघा ह्याचा सुद्धा. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलेल. ठीक आहे, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलेल. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलेल का? ओके, नेक्स्ट. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलणार नसेल. सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलणार नसेल का? ओके, आता हे बघा इथं काय आहे? सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. ओके, साधा भविष्यकाळ. याचा फॉर्म्युला बघा. सब्जेक्ट प्लस विल और शल प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, सॉरी, V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस V1, याच्यावर काय असणार आहे? V1 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, क्रियापदाचं पहिलं रूप असणार आहे कारण सिंपल फ्युचर टेन्स आहे. ओके, साधा भविष्यकाळ आहे. नेक्स्ट बघा, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलेल. बोललाय का? नाही, बोलेल. ठीक आहे, सिंपल फ्युचर टेन्स. काय येईल बरं? सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलेल. हम्म, आदिती मॅम बरोबर, सुचिता मॅम बरोबर. येस, 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 व्हेरी गुड शैला मॅम. येस, काय येणार इथं? सब्जेक्ट सुनील, सुनील विल स्पीक इंग्लिश इन दी क्लास. विल स्पीक इंग्लिश इन दी क्लास. ठीक आहे, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलेल का? काय? येस आदिती मॅम, विल सुनील स्पीक इंग्लिश इन दी क्लास. विल सुनील स्पीक इंग्लिश इन दी क्लास.
विल सुनील स्पीक इंग्लिश इन दी क्लास. ठीक आहे. नेक्स्ट, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलणार नसेल. बोलणार नसेल. ठीक आहे. निगेटिव्ह सेंटेन्स. ओके गाइस. चलो, व्हाट विल बी द आंसर? Sunil won't speak English in the class, or Sunil will not speak English in the class. Won't speak English in the class, or Sunil will not speak English in the class. ठीक आहे. नेक्स्ट, सुनील वर्गामध्ये इंग्रजी बोलणार नसेल का? नसेल का? येस गाइस. ओंट सुनील, सॉरी, सुनील झालं इथं. ओंट सुनील, सॉरी, पुन्हा सुनीतच झालंय. ओंट सुनील स्पीक इंग्लिश इन द क्लास, और विल सुनील नॉट स्पीक इंग्लिश इन द क्लास. ओंट सुनील स्पीक इंग्लिश इन द क्लास. ठीक है. और विल सुनील नॉट स्पीक इंग्लिश इन द क्लास. ठीक है. चलो, let me take one photo on board. Hmm. Is there any doubt? Is there any difficulty? Please feel free to ask me if there is any difficulty. No, no, no. नाही. नसेलच्या ठिकाणी नाही नाही राईट डाऊन करायचं. ठीक आहे. नाही. नसेल, नाही. नाही म्हणजे काय? सध्या सिच्युएशन प्रेझेंट टेन्स. ओके. नसेल म्हणजे काय? पुढची सिच्युएशन. असेल नसेल. ओके. आहे नाही. कळलंय का? आहे नाही, असेल नसेल. ठीक आहे. चलो. काही डाऊट आहे का? नाहीये. उद्या आपण बघणार आहोत सिंपल सिंपल टेन्स झाले आज आपले तिन्ही. ओके. व्यवस्थित प्रॉपर अभ्यास करायचा याचा. ठीक आहे. उद्याच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत कंटिन्युअस टेन्स. आज खूप लेट झालाय, अदरवाईज आपण आता लगेच हा टॉपिक कव्हर केला असता कंटिन्युअस टेन्सचा. ठीक आहे. चल.